श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार भाविकांनो, आज मी तुमच्यासमोर एक कथा घेऊन आली आहे, ज्यातून स्वामी समर्थांना तुमच्याशी संवाद साधायचा आहे. हो, निश्चितच तुमच्यासाठी. कारण स्वामी समर्थ हे प्रत्यक्ष येऊ शकत नाहीत, म्हणून कुठल्या ना कुठल्या माध्यमातून ते तुमच्यासमोर येत असतात. स्वामी आज काय बोलतात? स्वामी बोलतात, माझ्या लेकरांनो, आई म्हणजे देवतेचं रूप असतं. तिच्या कष्टाला आणि त्यागाला मोल नसतं. आज मी तुम्हाला सांगतो एक गरीब आईची आणि तिच्या लेकराची सत्यस्पर्शी गोष्ट, जी तुम्हाला आईच्या प्रेमाचं खरं मोल शिकवून जाईल. एका लहानशा खेड्यात एका तुटक्या झोपडीत राहणारा राजू आणि त्याची आई सुमती, दोघांचं छोटंसं पण अतिशय प्रेमळ असं जग. राजूचे वडील फार लहानपणी गेले आणि सुमतीने एकटीने त्याला वाढवलं. रोज सकाळी ती लोकांच्या घरी झाडू पोछा करायची. थोडेफार पैसे मिळायचे. संध्याकाळी घरी आल्यावर थकल्या भागल्याला ती राजूला अभ्यासाला बसवायची. ती म्हणायची, राजू अभ्यास कर, शिक्षण हेच आपलं खरं धन आहे. बघा लेकरांनो, ही आई स्वतः उपाशी राहत होती, पण पोराच्या डोळ्यातलं स्वप्न मात्र रोज वाढवत होती. तिला हातातील झाडू हीच तिची तलवार होती आणि तिच्या लेकराचं भविष्य घडवण्यासाठी. पण राजूला नेहमी आईची काळजी वाटायची. तो विचारायचा, आई तू इतकं कष्ट का करतेस? तुला एवढं काम का करतेस? आई हसायची आणि म्हणायची, कारण माझं स्वप्न आहे, माझा राजू एक दिवस मोठा माणूस व्हावा. कधी कधी तिच्या हाताला जखमा व्हायच्या, पण ती कधीच थांबली नाही. त्यांच्या घरात टीव्ही नव्हता, मोबाईल नव्हता, फक्त एक जुना फोटो, तोही वडिलांचा. आणि रोज रात्री जेवताना ती एक गोष्ट कायम सांगायची, स्वप्न मोठी असतात, पण त्यासाठी झोप काढावी लागते. तिचं शरीर थकलं असतं तर तिच्या मनात चैतन्य होतं. लेकरांनो, ज्यांच्या मनात असा निर्धार असतो त्याला कोणी थांबवू शकत नाही. ती आई रोज याच विचारांनी झोपायची, माझा मुलगा मोठा होणारच. राजू अभ्यासात हुशार होता. त्याच्या मेहनतीला आणि आईच्या आशीर्वादाला फळ मिळालं. त्याने शिष्यवृत्ती मिळवली आणि शहरात इंजिनिअरिंगसाठी गेला. स्वामी बोलतात, बघा रे, एक वेळ अशी आली की लेकराला आईपासून दूर जावं लागलं, पण मनात तिची प्रतिमा होती. अशा वेळेस आईच्या आठवणीचं बळ घेतलं आणि पोरगं शहरात टिकून राहिलं. मोठं शहर, इंग्रजी बोलणारे विद्यार्थी, वेगळी दुनिया. राजूला सुरुवातीला खूप भीती वाटायची, पण तो आईच्या शब्दांनी प्रेरित होत राहिला. शिक्षण हेच धन आहे. दर महिन्याला आई स्वतः उपाशी राहून पैसे पाठवायची. घरात डाळ भात असेल तर मुलाच्या खात्यात पैसे असायचे, कारण तिला माहीत होतं आपलं लेकरू उपाशी राहू नये. ज्या आईच्या पदरात भाकरी नव्हती, ती आपल्या लेकरासाठी खात भरत होती. बघा लेकरांनो, हाच खरा त्याग. आईच्या अश्रूचं पाणी नसतं, ते तिच्या प्रेमाचं अमृत असतं. आणि अखेर एक दिवस राजू कलेक्टर झाला. मोठा बंगला, गाडी, मान सन्मान. पण त्यांच्या मनात एक विचार, आईला भेटायचं. तो गावात परत आला. कोट टाय घालून गाडीने सगळं स्वागत करत होते, पण सरळ तो झोपडीत गेला जिथे आई होती. आई त्याला पाहतच डोळ्यातून अश्रू आले. राजू, माझं स्वप्न जिवंत उभा आहे माझ्यासमोर. आई खूपच भावनिक झाली होती. राजू आईच्या पायांवर डोकं ठेवला आणि आई, ही पोस्ट तुझ्या रक्ताघामामुळे मिळाली, मी नाही, तूच खरी अधिकारी आहेस. स्वामी आपल्या भक्तांना अंतिमचा संदेश देतात, हाच खरा मुलगा, जो यशाच्या शिखरावर पोहोचूनही पाया पडायचं विसरत नाही. लेकरांनो, आईचा आशीर्वाद घेऊन पुढे जा. त्याच्या पाठी माझाही आशीर्वाद असतो. आईची सेवा हीच खरी पूजा आहे. आई म्हणजे देव आहे. तिच्या त्यागाचं मोल पैशात नाही, प्रेमात आहे. जोपर्यंत आई पाठीशी आहे, तोपर्यंत कोणतंही स्वप्न अशक्य नाही. म्हणूनच म्हणतो लेकरांनो, आईचं मन जिंका, म्हणजे आशीर्वाद तुमच्या पाठी असतो. अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल आणि तुम्हाला दररोज अशाच कथा नवनवीन ऐकायच्या असतील, स्वामी समर्थ विचार, प्रेरणा, संदेश आणि अनुभव ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आम्ही आमचा प्रत्येक व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.